व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. सिट डाऊन. गोटे हो आपण तर बसेल शिकणार आहे. अवघडे कथा सिट डाऊन म्हण राहिना. तर चला पोऱ्या सोन, बराच दिवस नाही गॅप नंतर आपण आता नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर नवीन चॅप्टरला नाव शे नर्वस सिस्टम. तर मला नर्वस सिस्टम बद्दल तुम्ही काही सांगू शकतस का? 2 शब्द तुम्हाला शब्द मा. सर द नर्वस सिस्टम इज अ कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ नर्व. म्हणजे नेमकी कॉम्प्लेक्स सिस्टम असते नर्व सेलची अँड जी पूर्ण शरीराचं जे सेन्सेशन असतं ते स्पायनल कॉर्ड टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे स्पायनल कॉर्ड थ्रू आपल्या ब्रेन पर्यंत ते पोहोचण्याचं काम करत असते. बाबू गुड्ड्या पाय बरं आपण कसा मात नाही शकत. पोरीच अभ्यास करतीस भाऊ, आपण काय करा ना काय कामा राहतस रे भाऊ. Very good, Shakuli. You are a great student, our class, and a very intelligent student. You are very intelligent, and your the gametophyte is very strong. But you are tell your friends and kind the forcefully the study of the students. Okay? ओके सर. काय वट वट करत रे या दोघी. अरे माले शिंगुळ येऊ मजने काय चावणार ते. त्याने ठेवला पाहिजे रे. लवकरात लवकर कॉलेजला बदनाम करतात त्या एवढे इंग्लिश मारे मारे पर्या नापास जाते ना पोरं. बर मग पोऱ्या सोन, तुम्हाला आता पुढला महिना मग पेपर येतच. तुम्ही मग कशा प्रकारे अभ्यास करशात? सर आमना तर विषय सोड दे. आम्ही काय आमना मागे बलदा का मारतच. पण तुमले एक सांगू ना सर, गुड्डी इथला अभ्यास करणार शे. गुड्डी इथला अभ्यास करणार शे सर. डायरेक्ट बोर्ड फाट टाकणार शे सर. काय व गुड्डी काय ऐकी राहिनो मी? अहो सर यासना मागे लागतच का तुम्ही? अहो म्हणा एक तर पहिले डोळ्यानं ऑपरेशन व्हायला शे. जास्त अभ्यास जर काय तर त्यांना ताण बिनी पडी दुसरा बी डोळा जाई म्हणा त्यांना पाहिजे. या बाई असं ऐकू नका तुम्ही सर. तुम्हाला चाल द्या. गुड्ड्या गुड्डी लेट समजाडे बरं तू. ए भो मला डायरेक्ट डोकं जड पडी भो. अंग्रे आता भो पुढे का नाही पडी भो. आज नाही तर चक्कर बिकर लागतील. तर पुऱ्यास पण नर्वस सिस्टम म्हणजे काय रास तुम्ही नेमकी सांगितलीस मी. नर्वस सिस्टम म्हणजे काय रास? एक सेंट्रल नर्वस सिस्टम रास आणि एक पेरिफेरल नर्वस सिस्टम रास. तर सेंट्रल नर्वस सिस्टममा ब्रेन आणि स्पायनल कॉर्डना संबंध आहे. त्यानंतर त्याविषयी काय माहिती का, जे आपल्या बॉडीला सेन्सेशन पडस ते आपलं स्पायनल कॉर्ड थ्रू डायरेक्ट ब्रेन पर्यंत जात. म्हणजे ते सेन्सेशन थ्रू आपल्याला लगेच समजस की बाबा ही आपली संवेदना काहीतरी वैराणी बुवा. एक्झाम्पल आपण जर चहा उकळेल चहा जाहातूर होती की त्यात आपले कसे पटकशी सेन्सेशन होस का नाही जळणं बुवा. मग त्या ठिकाणून ते सेन्सेशन डायरेक्ट आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचलं जास थ्रू आणि स्पायनल कॉर्ड थ्रू. आणि त्यानंतर काय होस माहिती का, ते आपले समजस की आपला हात बळी घ्या बा अशी चटकाय ना बा अशी. हो याला म्हणतात सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि एकदम सोपं उदाहरण तुम्हाला दिलं आपण नर्वस सिस्टम बद्दल. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम काय रास माहिती का, आपला बॉडी पार्टना संबंध आहे. त्यासाठी वॉलंटरी म्हणतात त्याला. जे आपले आपण आपली भाषा म्हणतात ना बधीरपणा आणि संवेदनाशील. तर समजा एखादा माणूसले पॅरालिसिस वगैरे काहीतरी होईल राहणार तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीले लगेच सेन्सेशन होत नाही, कारण की त्यानं नर्व्स या डॅमेज झाला राहतात. आणि मुख्यतः म्हणजे जो चांगला माणूस राहणार म्हणजे उदाहरण तुम्हाला जातो आपण आता तुम्हाला लगेच ते सेन्सेशन येते त्याला म्हणतात पेरिफेरल नर्वस सिस्टम इज अ सिम्पल लँग्वेज ऑन अवर स्टुडंट्स. बी केअरफुली अँड टेक अँड युअर बुक अँड प्लीज स्टडी अँड रीडिंग नाऊ. ओके. बाटा करे एखाद दिवस यांनी बैला डोल्या मारो डोल्याने काही बी बक्कस घेणं देणं औषणा डार फेक यार तुम्ही कथा तरी काय करस रे मग आता. ए भो मला पुढी दे रे. ना बी काय पुढी रे. मी काय पुढी कास का किसामा पाय ना तुना वाला किसामा पडेल होती ना सकाळीच. आईने पशा पण या मास्तर डाना पाहिजे मला आठवण पडी गे शे बरं वाटतं किसामा काढू मग. ए बरा नाही यार बाहेर बिर खाय ना आता कथा खाई रे ना. अरे अर्जंट तलप लागेल शे दासना जामलाय बिमलाय पडी येडा. हॉस्पिटल मा तुले लई जाणा पडी. बर खाई घेऊ का मग मी शिपाय लक्ष द्यासाठी शास्ताम बरे मै गिदे माने. पोऱ्यास वन म्हणजे हाऊ पार्ट एकदम सोपाशी पण तुम्हाला समजी घ्या ना पडे थोडंसं फक्त एवढाच विषयशी. अच्छी चकोले काय जाय तुले? अहो सर नाका त्यानं असा मसाला वगैरे बेग गेला बारीक असं वाटतंय मला. एकदम शिंक आली. ए पर्या झटकू नको रे. सर हे बघा आता काय करता इकडे. लफडा प्रिया. ऐ ओ बा गुड्ड्या काय करा ना तू अशा लाज लज्जा शरम मनीने जणीने काहीतरी थोडीफार वाटू दे. बापने एवढा लांबून कसा करता पाठवेलची तुली एवढा लांबून हॉस्टेलला टाकेलची पुऱ्या काय करा ना आठे गायच्याप मळी राहना. अरे लाज वाटली पाहिजे थोडीफार लाज. गई भो गुड्डी समोर गई तुने आता. ए
उगा मुगा तर पड रे. लावू का तुम पप्पाला फोन लावू का? मॅडमलेच फोन करस पहिले, मॅडमले येऊ दे आठे. हॅलो. हॅलो. अहो मॅडम, अहो तुम्हाला विद्यार्थी गुड्ड्या असे वर्गामा काय करा ना तुम्हाला माहित छे का? कोण? गुड्ड्या? गुड्ड्याने काय काय आता? अहो मॅडम, तुम्ही अर्जंट या क्लासरूम मा. बर. नाराई आपले व्यसन मुक्त कॉलेज शे तू वाटे गायचे आपलं येऊ ना, तुला काय वाटणार म्हणणे थोडीफार? हो सर, अहो अर्जंट तलप लागेल होती, नाही जर भेटती तर जामलाय पडतो. का हो सर, काय जे? अहो मॅडम, अहो तुम्हाला विद्यार्थी खुले आम वर्गामा गायचाप खाई राहणार. सर का तर बरं, काय रे गुड्ड्या, काय शे आत्मा? अहो मॅडम, ते गायचापशे हो. काय गायचापशे? तुले आय मरी खाय जावरा आणखी ना तुले नी आवडा लावून बापने तुले कॉलेजले पाठवेल छे, या दंगडा करा कसा पाठवेल छे का? ना राई सकाळपाशी तू हॉस्टेल वना बिना काही तंगडच मोडस नाही. तू गच्चू अप डाऊन करा ना गाववरून आणि कॉलेजले. जर हॉस्टेल मध्ये दिसना ना तू तंगड मुळे म्हणजे मुळे आता तू इज्जत नाराज जाय. लाव का तुम्ही पप्पाला फोन लावू का? हो मॅडम, सॉरी ना, असे नाही करणार मॅडम. नाही नाही, आता तू नशे ना भो भू आहे ना, सर्व माहित शे माले हॉस्टेल काय काय विरा ना काय काय नाही. कितला कितला वाजेपर्यंत फोन बोली रास काय काय नाही सर्व माहित शे माली. माय भू मना बी नंबर येस कांग बोल. हो मॅडम, परत होणार आहे ना आता. नाही नाही, भूषपाली हॉटेलची तू तांतू ना बापले फोन लावस मी जरा वावर माकून चाळा बाबा सांगस मी. अहो फुकट ना भाकरी मोडी मोडी पर लंबावी चालना आटे गायच्या मोडस काय कदा रात्र रात्र जागा रास काय कथा काय काय उपाध्या करस भू चालना तुला आता आता ना आता तुला सांगण्यास पडे होतून बाप पण काय शे आपल्या डोकावर कपडे फुटे घेणं दे ना. पोऱ्या अशा वय घ्या पोऱ्या तशा घ्या असे कवडा करता ऍडमिशन काय का तुला बाप एक तर भू बोलाले भू चित्र शे अजिबात लहान मोठा पायरी ठेवावनी तू जाऊ दे भाऊ सांगितले असून बापले नाव आता. नालायक तुला नालायक नाही. मायने एवढा लांबून तुला पाठवेल चाटे या दगडा करता करता पाठवेल का? मॅडम, आता काय सांगा तुम्ही? गुड्ड्या शांतता घे रे. गुड्डीकडे पाय जरासं उग मुग राय बडा. मर दे रे, काढ लागू दे ते गुड्डील तर ती. नाही नाही, लावस मी फोन बर का. नमस्कार कसमाधिकारांनो आणि खानदेशकरांनो, कसा वाटला व्हिडिओ? एकदम मजेशीर आणि एकदम गंमतशीर वाटला ना? तर या व्हिडिओचा चुकीचा अर्थ माझ्या भावा बहिणींनो आणि इतर प्रेक्षकांनी करू नये, कारण की हा व्हिडिओ आपण काल्पनिक दृष्टिकोनातून बनवलेला होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला या तुफान व्हिडिओ चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तुम्ही एक गुड्डी आणि गुड्ड्याची लव्ह स्टोरी तो व्हिडिओ बघितला नसेल तर लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओमध्ये जेही आपण क्लिप्स ॲड केलेले होते, जे स्टोरेज ॲड केलेलं होतं ते पूर्णपणे लाईव्ह याच्यावर म्हणजे सत्य घटनेवर आधारित होतं. फक्त आणि फक्त आपण याच्यात थोडे काहीतरी चेंजेस केलेले होते. तर ज्यांच्या कॅरेक्टरनुसार आपण हा व्हिडिओ बनवला होता त्यांनी कृपया चुकीचा अर्थ काढू नये आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवावे. जय खानदेश, भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कुठे जाऊ नका, येऊ नका. तुफान व्हिडिओ पाहायला विसरू नका. जय खानदेश.